सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गेल्या 1 वर्षापासून शांत असलेले वाल्मिक कराड यांनी आज माननीय न्यायालयासमोर तोंड उघडलंय। नेमकं वाल्मिक कराड काय बोलले आणि आजच्या सुनावणीमध्ये काय घडलं हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सुरेश जाधव, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी पार पडली। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित होते आणि आजच्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायच्यात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीवर आज चार्ज फ्रेम झालेला आहे। दोषारोप निश्चिती झालेले आहे आणि दोष आरोप निश्चितीनंतर प्रत्यक्ष आता या खटल्याला सुरुवात होणार आहे। विशेष आज सुनावणी बरोबर 11 वाजता सुरुवात झाली आणि 11 वाजता सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर आरोपीचे वकील विकास खाडे त्याचबरोबर दिग्विजय पाटील हे ऑनलाईन होते, तर विशेष सरकारी वकील हे प्रत्यक्ष मान्य कोर्टाच्या समोर हजर होते। सुरुवातीला सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर सरकारी वकिलाच्या वतीनं आज चार्ज फ्रेम करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली। त्याचवेळी आरोपीच्या वतीने जे वकील होते त्या वकिलांनी आम्हाला जे ॲडिशनल पुरावे देण्यात आलेले आहेत, अधिकचे जे पुरावे देण्यात आलेले आहेत, यामध्ये या लॅपटॉपची चर्चा झाली आणि लॅपटॉपचे पुरावे क्लोन आम्हाला देण्यात यावं या अनुषंगाने आरोपीच्या वकिलांनी अनेक जे हायकोर्टाचे जजमेंट आहेत ते देखील रेफरन्स म्हणून आज मान्य न्यायालयाला दाखवले। त्याचबरोबर आज चार्ज फ्रेम करू नये, जोपर्यंत आरोपींना चार्जशीटमधील जे सर्व पुरावे आणि त्याची जी माहिती आहे ती मिळत नाही, तोपर्यंत चार्ज फ्रेम केला तर आरोपीवरती अन्याय होईल अशी देखील बाजू मांडली। विशेषतः आज चार्ज फ्रेम करू नये या अनुषंगाने मान्य न्यायालयाला अनेक वेळा विनंती केली, मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे यांनी आज चार्ज फ्रेम करावा या अनुषंगाने बाजू मांडली। विशेष म्हणजे प्रामुख्याने जर आपण या आजच्या सुनावणीमध्ये पाहिलं तर आज प्रतीक घुले याचा वकील जो आरोपी नंबर 4 आहे त्याचा वकील देखील आज नव्यानं मान्य कोर्टाच्या समोर आलेला होता आणि मला जो व्हिडिओ आहे त्याचा पेन ड्राईव्ह देण्यात यावा अशी मागणी देखील त्या वकिलांनी केली। विशेष तो पेन ड्राईव्ह मला आज मिळाला तर मला पाहण्यासाठी 1 दिवसाचा का होईना आम्हाला वेळ द्यावा। नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मला 1 दिवस तरी तो व्हिडिओ पाहायला वेळ द्या आणि त्यानंतर तुम्ही चार्ज फ्रेम करा, दोष निश्चिती करा अशी देखील मागणी केली। विशेष यावरती बराच वेळ युक्तिवाद देखील चालला आणि त्यानंतर मात्र मान्य न्यायालयाच्या समोर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे समोर आले आणि त्यांनी मान्य न्यायालयाला सांगितलं की ही आरोपीच्या वकिलांची टॅक्ट आहे, कुठंतरी डिले करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला जातोय अशी देखील मागणी मान्य न्यायालयाच्या समोर करण्यात आली। त्याचबरोबर तुम्ही ऑर्डर करा अशी देखील मागणी केली आणि त्यानंतर मान्य न्यायालयांनी दोष निश्चितीच्या अनुषंगाने आरोपीला कॉल केलं। यावेळी वाल्मिक कराड आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड या संदर्भात ज्यावेळेस मान्य न्यायालयाने पुकार केला त्यावेळेस वाल्मिक कराड आणि इतर जे 7 आरोपी आहेत त्या सर्वांना सांगितलं आणि ड्राफ्ट चार्ज जो आहे तो मान्य न्यायालयाने सर्व आरोपींना वाचून दाखवला। विशेष या संपूर्ण जो प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये काय काय घडलं याचा देखील उल्लेख करण्यात आला। आरोपींना सांगत असताना आपल्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, जो खंडणीला आड येईल त्याला संपवा असे वातावरण सर्व तुम्ही आरोपींनी तयार केले आहे। या संदर्भात तुमच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच एकत्रितपणे समान उद्देशाने आपण हे गुन्हे केलेले आहेत, पुरावे नष्ट केलेले आहेत, याबाबत आपल्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मकोगा अंतर्गत देखील आपल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व आरोपींना तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का असा मान्य न्यायालयाने आरोपींना विचारला असता जे सर्व आरोपी होते त्या सर्व आरोपींनी एकमुखाने नाही असं उत्तर दिलं। मात्र नाही असं उत्तर देत असताना याच वेळी वाल्मिक कराड याच वेळी बोलायला उठले आणि बोलत असताना मला बोलायचं आहे, मान्य न्यायालय मला बोलायचं आहे अशी विनंती न्यायालयाकडे केलेली होती। मात्र त्याच वेळी न्यायालयाने त्यांना सांगत असताना फक्त हो किंवा नाही यामध्येच तुम्ही उत्तर द्या, म्हणजे वाल्मिक कराडांना मान्य न्यायालयाने बोलण्यास परवानगी दिली नाही, हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या असं देखील सांगितलं। प्रामुख्याने आणखी एक गोष्टीच्या संदर्भात वाल्मिक कराड आजच्या सुनावणीमध्ये बोलले होते। मान्य न्यायालयानं तुम्ही तुमचे वकील बदलणार आहात का असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस सर्व आरोपींनी हो आम्ही आमचे वकील बदलणार आहोत असं सांगत असताना वाल्मिक कराड यांनी प्रत्येक आरोपी हा वेगवेगळा वकील लावणार आहे असं देखील सांगितलं होतं। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड हे 2 वेळेस बोलताना पाहायला मिळाले। या अगोदरच्या सुनावणीमध्ये ज्या वेळेस वाल्मिक कराड च्या नावाचा उल्लेख केला जायचा त्यावेळेस फक्त हात जोडले जात होते, मात्र आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड हे 2दा बोलल्याचं देखील पाहायला मिळालं।
मात्र प्रामुख्याने जर आज बघितलं तर दोष आरोप निश्चिती झालेली आहे आणि दोष आरोप निश्चिती झाल्यानंतर प्रत्यक्ष या खटल्याला सुरुवात झालेली आहे। आता इथून पुढे साक्षी पुरावा असेल, त्याचबरोबर मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार पुढची मान्य न्यायालयाने जी पुढची तारीख आहे ही 8 जानेवारीची ठेवलेली आहे। 8 जानेवारीला देखील या संपूर्ण आज चार्ज फ्रेम झाल्यानंतर आरोपीच्या वकिलाच्या कडून काय काय याच्यावरती आक्षेप घेतला जातो का, यावरती कुठल्या पद्धतीने आरोपीच्या वकिलांनी डिफेन्स वकिलाकडून उद्या मान्य न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस 8 जानेवारीला सुनावणी होणार आहे त्या अनुषंगाने काय नेमकं आर्ग्युमेंट केलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे आज न्यायालयामध्ये ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या प्रामुख्याने झालेल्या होत्या ते दोष मान्य नाहीत असं आरोपींनी सांगत असताना मात्र आवाज हा मोठा होता। यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत असताना आरोपीला केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही, आजही त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्वीची जी भाषा आहे तीच भाषा आहे। विशेष वाल्मिक कराड यांचा आवाज आज मोठा आवाज होता आणि त्यामध्ये देखील धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत असताना आरोपींना कुठल्याही गोष्टीची पश्चाताप झालेला नाही असं देखील सांगितलेलं आहे। विशेषतः आज दोष निश्चिती करत असताना वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि फरार असलेला एक आरोपी कृष्णा आंधळे यांच्या विरोधामध्ये दोष निश्चिती करण्यात आली आणि दोष निश्चिती करत असताना कुठले कुठले गुन्हे तुमच्या विरोधात आहेत आणि कोणत्या कोणत्या कलमान्वये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे याचा देखील उल्लेख करण्यात आला। विशेष आज हा आरोपींना मोठा धक्का समजला जात आहे। आता दोष निश्चित होऊ नये या अनुषंगाने आरोपींनी माननीय हायकोर्टामध्ये देखील तशा पद्धतीनं अर्ज केलेला होता, मात्र हायकोर्टाने तो अर्ज फेटाळला। जामीन अर्जावरती वाल्मिक कराड यांच्या ज्यावेळेस सुनावणी सुरू होती तो जामीन अर्जही हायकोर्टाने फेटाळलेला होता। त्यामुळं आज माननीय न्यायालय बीड न्यायालयामध्ये सर्व आरोपीच्या विरोधामध्ये मकोका त्याचबरोबर इतर जे कलम आहे त्या कलमान्वये दोष निश्चिती झालेले आहे। आरोपींनी मान्य केलेलं नाही, मात्र तरी देखील आता प्रत्यक्षात खटल्याला सुरुवात होणार असल्यानं नेमकं या आरोपींना शिक्षा काय होणार एवढंच नाही तर आता आरोप निश्चिती झाल्यानंतर आरोपी हे जामिनासाठी अर्ज करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज माननीय न्यायालयाच्या समोर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आणि दोष आरोप निश्चिती झाली त्यामुळं या प्रकरणामध्ये आता न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं। प्रामुख्याने जर बघितलं तर आरोपींची भाषा, पश्चाताप या संदर्भात देखील त्यांनी या संदर्भात देखील टिप्पणी धनंजय देशमुख यांनी केलेली होती। तर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देत असताना ज्या पद्धतीने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण होतं, 26/11चं प्रकरण होतं, त्याचा देखील रेफरन्स देत असताना आरोपी ज्या पद्धतीने डिले करायचा प्रयत्न करत होते त्याच पद्धतीने या प्रकरणात देखील डिले करत होतं असा स्पष्ट उल्लेख आज प्रतिक्रिया देत असताना उज्ज्वल निकम यांनी केलेला होता। मात्र आता प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झालेली आहे। पुढच्या ज्या तारखा आहेत त्या पुढच्या तारखेमधून नेमका सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याच्या अनुषंगाने किती तारखे होणार आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना शिक्षा कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज चार्ज फ्रेम झाल्यामुळं महत्त्वाचा एक मैलाचा दगड समजला जात आहे। त्यामुळे साहजिकच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयामध्ये घडलेल्या घडामोडी त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।